नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज ज्या दोन रेसिपीज आपण करणार आहोत त्या आहेत दक्षिणेकडच्या। माझ्या दोन्ही फेवरेट रेसिपीज आहेत कुरकुरीत रवा डोसा आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी लाल चटणी। चला बघूया दोन्ही रेसिपीज कशा बनवल्या जातात ते। रवा डोसाचं जे बॅटर आहे ते अगदी सोपं आहे आणि ह्याला रात्रभर ठेवण्याची पण गरज नसते। सगळ्यात आधी आपण घेऊया हा बारीक रवा। रवा भाजून घ्यायचा नाहीये, साधा कच्चा रवा घ्यायचा आहे। साधारणपणे 1 कप रवा घेऊया, अर्धा कप तांदळाचं पीठ आणि पाव कप मैदा। ह्याच्यामध्ये आता आपण घालूया पाणी। रवा डोशाचं हे जे बॅटर असतं ते अगदी पाण्यासारखं पातळ असतं, त्याच्यामुळे जास्तच पाणी घालायचंय। पाणी घातल्यानंतर असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपल्याला ह्याच्यामध्ये अजून पण पाणी घालायला लागणार आहे, पण ते आपण नंतर घालूया। हे असं बॅटर रेडी झालं की साधारणपणे 10 ते 15 मिनिटं त्याला बाजूला ठेवायचं। 10 ते 15 मिनिटांनंतर आपलं हे बॅटर आता तयार आहे आणि ह्याच्यामध्ये मी अजून पाणी पण घातलंय। तर ह्याला आपण आता एका मोठ्या भांड्यात टाकूया आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे हे जे बॅटर आहे ते अगदी पाण्यासारखं पातळ असलं पाहिजे। आता हे आपलं बॅटर रेडी झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडेसे अजून जिन्नस घालायचे आहेत। आपण याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडंसं बारीक चिरलेलं आलं, कुटलेली काळी मिरी, माझ्याकडे हे बारीक कापून घेतलेले काजू आहेत ते पण मी ह्याच्यामध्ये घालणार आहे। याच्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचे तुकडे पण घालू शकता, कोथिंबीर आणि मीठ। ह्याला परत एकदा मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर साधारणपणे 5 मिनिटं बाजूला ठेवून घेऊया आणि तोपर्यंत आपली चटणी बनवून घेऊया। त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया खोबरं आणि ह्याच्यामध्ये घालूया सुक्या लाल मिरच्या। ह्याच्या मी बिया काढून टाकल्या आहेत, म्हणजे काय होतं ही चटणी फार तिखट होत नाही। तर ह्याच्यामध्ये आपण घालूया मीठ आणि पाणी घालून ह्याला वाटून घेऊया। हे अजून थोडंसं घट्ट आहे, याच्यामध्ये अजून थोडं पाणी घालूया आणि याला बारीक असं वाटून घेऊया। आपली चटणी आता छान बारीक वाटली गेली आहे। ह्याला काढून घेऊया एका बाउलमध्ये। चटणीला फोडणी देण्यासाठी एका भांड्यामध्ये आपण तेल गरम करून घेऊया आणि तेलात आता आपण घालूया मोहरी। मोहरी तडतडायला लागली की ह्याच्यामध्ये आता आपण घालूया हिंग आणि कढीपत्त्याची पानं। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून ही फोडणी आता ह्या चटणीमध्ये घालून घेऊया। ह्याला करूया मिक्स आणि याला आता बाजूला ठेवूया आणि आता आपला रवा डोसा बनवायला चालू करूया। तवा गरम असला पाहिजे आणि हे डोशाचं बॅटर आता आपण गरम गरम तव्यावर टाकणार आहोत। तवा गरम असल्यामुळे की रवा डोशाची जी जाळी येते ती सगळी छान आलेली आहे। बाजूला पण थोडंसं टाकून घेऊया आणि आता काय करायचं, गॅस थोडा कमी करायचा आहे आणि याच्या सगळ्या बाजूंनी तूप सोडून घ्यायचं आणि याला कुरकुरीत होईपर्यंत शिजून देऊया। रवा डोसा तयार आहे। आता ह्याला आपण सर्विंग प्लेटवर ठेवूया आणि त्याचबरोबर चटणी पण आपण सर्व करूया। रवा डोसा आणि लाल चटणी तयार आहे। रेसिपी जर आवडल्या असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.